सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। विजयालक्ष्मी रेवणकर, आमच्यासाठी ती आशा. माझी जीवाभावाची सखी. किती सांगू आणि किती नको असं तिच्याबद्दल मला होतं. म्हणून मी एक व्यक्ती म्हणून, शुभंकर म्हणून, पार्किन्सन मित्रमंडळाची कार्यकर्ती आणि माझी जीवाभावाची मैत्रीण अशा 4 भागात तिची ओळख करून देते. तिला आम्ही झाकलं माणिक असं म्हणतो, कारण आता 15-16 वर्ष झाली तिच्या आणि माझ्या ओळखीला, पण अजूनही तिचं काही ना काहीतरी नवीन नवीन पैलू समजतच असतात. ती वेल एज्युकेटेड आहे. तिने MA इंग्लिश केलं, MEd केलं, 17 वर्ष शाळेत आणि कॉलेजमध्ये अध्यापन केलं. तिची मातृभाषा कोकणी, शिक्षण कानडीत झालं, अभ्यासाचा विषय इंग्लिश आणि पुण्यात आल्यावर मराठी चांगली येऊ लागली. अशी ती बहुभाषिक बनली. भैरप्पा यांच्या धर्मश्री कादंबरीने अनुवादाच्या क्षेत्रात तिचं पदार्पण झालं, पण ते धर्मश्री कादंबरीबद्दल सुद्धा आम्हाला कितीतरी वर्षांनी समजलं की तिने भाषांतर केलेले. मग तिची आम्ही असंच म्हणजे ओळख करून द्यायच्या दृष्टिकोनातनंच आम्हाला काही काही माहिती मिळत गेली. पुणे विद्यापीठात तिला मराठी डिपार्टमेंटनं तिच्या अनुवाद क्षेत्रातील कामासाठी तिला सन्मानित केलं. मुंबई विद्यापीठाच्या कन्नड विभागाने पुलंच्या काही पुस्तकामधून निवडक भाषांचा कन्नड अनुवाद एकत्र करून पाठ्यपुस्तक तयार केलं होतं. त्यात आशाने पूर्वरंग या पुस्तकातील काही भागांचा कन्नड अनुवाद केला आहे आणि आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान वाटतो. लायन्स क्लबनी उत्तम शिक्षिका म्हणून तिचा सन्मान केलेला आहे. ती पार्किन्सनचं काम करता करता तिचे इतर गोष्टी शिकवणं चालूच होतं. बालभारतीमधलं काम चालू होतं, SSC बोर्डातलं काम चालू होतं. बालभारतीमध्ये तिने पाठ्यपुस्तकांचं लेखन केलं, ट्रान्सलेशन केलं. ते करताना सहकारी तिथं जे असतील त्यांच्याशी अनेक वेळा वैचारिक तिची भांडणं व्हायची, पण तिने ते आपल्याला हवं ते करून घ्यायची ती. SSC बोर्डात प्रश्नपेढी, मॉडरेशन, नंतर एक्झामिनर अशी ती कामं करत होती. पण तिथंसुद्धा असे अनुभव येतात, हे काम करणारे सगळ्यांनाच येतात, की दहशतवाद दाखवण्याचे प्रसंग होतात. पण ती तिथंही म्हणजे न घाबरता तत्वाशी ठाम राहिली. सध्या तिचं अ लिटल गर्ल डायरी हे ॲन फ्रँक हिच्या पुस्तकाचं संक्षिप्त रूप करून झालं आहे आणि जेन आयर या पुस्तकाचं संक्षिप्तीकरण चालू आहे. 9वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अवांतर वाचनासाठी ही पुस्तकं तयार होत आहेत. डॉक्टर अविनाश बिनीवाले यांच्या भाषा तुमची आमची सर्वांशी या पुस्तकाचं कानडीत भाषांतर करायलाही तिने घेतलं आहे. पार्किन्सन मित्रमंडळासाठी कोणतंही भाषांतर करायचं, त्यामुळे या बहुभाषिक सखीचीच आम्हाला आठवण येते. पार्किन्सन्स मित्रमंडळासाठी ती ॲसेटच आहे. शुभार्थी रमेश रेवणकर मंडळात येत नसत, पण आशा मात्र येत राहिली. परिवाराचा महत्त्वाचा घटक झाली. कार्यवाह, खजिनदार ही पदं तिने भूषवली. बँकेचे व्यवहार, स्मरणिका निर्मिती, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन, वार्षिक सहल, वक्ते ठरवणं, त्यांच्याशी संवाद साधणं, ऐनवेळा येणारी प्रसंग हाताळणं अशी कितीतरी कामं ती करत असते. सध्या तिच्या मंडळाच्या कामाचा प्रसार करण्याचं काम तिने चालू केलेलं आहे. 24 तास तिचा त्याच्याबाबतच विचार चालू असतो. आणि गोव्याच्या पर्पल फेस्टिवलसाठी ती जाऊन आली. तिथंही ती प्रतिनिधित्व करताना तिने तिथल्या कमिशनरांची गाठभेट घालून पार्किन्सनचं कसं फारसं इथं प्रचार नाही हे सांगितलं आणि मग ती ठरवून आली की तिथं प्रसारासाठी एक गोवा सरकार आणि तिथलं समाज कल्याण खातं आणि मंडळातर्फे काही कार्यक्रम केला जाईल म्हणून. नंतर राम दातार यांची सहसंवर्धन संस्था
आणि त्यांच्यावर काम करणारी दुवा यांच्याशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले. त्यांनी खूप आर्थिक पाठबळ आम्हाला दिलं. वृद्धशास्त्राच्या अभ्यासक रोहिणी पटवर्धन या आमच्या परिवारातल्याच. त्यांनी रिसर्च जेरंडॉलॉजी नावाचा प्रकल्प उभा केला आहे. पार्किन्सन मित्रमंडळाची प्रतिनिधी म्हणून आशा त्यामध्ये काम करते. रेवणकर मंडळात आले नाही तरी तिच्या कामाला त्याने कधी अटकाव केला नाही. आमच्या अनेक वेळा सभा त्यांच्या घरी व्हायच्या. तेव्हाही ते थोडा वेळ 5 मिनिटं बोलायचे आणि जायचे. त्याबद्दल त्यांची कधीच नाराजी नसायची. आणि दुसरं म्हणजे आमच्या मैत्रिणींचे कामाच्या संदर्भात असतील, कधी कधी जनरल एकमेकींशी बोलण्यासाठी असतील फोन चालायचे. मग ते आशा नसली तर फोनवरचे निरोप ते व्यवस्थित द्यायचे. आणि मग आशा असली तर आता त्यांना माहिती असायचं आता अर्धा तास काय आपल्याला ह्यांचा फोन थांबत नाही. मंडळाचे काम करताना तिचा सारासार विचार, भावना आणि कर्तव्यांचा सुंदर मिलाप करण्याची तिची वृत्ती, संयम ठेवून निर्णय घेण्याचं तिचं कसब, या तिच्या गुणांचा फायदा मंडळाला निश्चितच होतो. शुभंकर आणि शुभार्थी तिच्याकडे मन मोकळं करत असतात. यात मीही आले बरं का. मंडळाचं काम करताना ती शुभंकर म्हणून स्वतःही घडत गेली. रेवणकरांना हाताळताना तिला त्या अनुभवाचा खूप उपयोग झाला. रेवणकरांच्या तब्येतीतले चढ उतारांचा सामना करता आला. तिने एका लेखात लिहिल्याप्रमाणे ती त्यांची आईच बनली. त्यांची सेवा करताना शुभंकर यांच्या भूमिकेला तिनं खूप उंचीवर नेऊन ठेवलं. भेटू आनंद कार्यक्रमातील एका कथनात तिची ताकद, धैर्य, प्रसंगावधान, संयम, मनोबल याची ओळख सर्वांनाच झाली. आणि ते ऐकताना तिचं अनेकांचे डोळे पण पाणावले. व्यक्तिगत पातळीवर आमच्या दोघांचा परस्पर संबंध इतरांना हेवा वाटावा असा आहे. मला म्हणते ती ताई, पण आणि आहे लहान माझ्यापेक्षा, पण तरीसुद्धा तिचाच मला धाक असतो. माझं काम करण्यावर, अति काळजी करण्यावर, अति बोलण्यावर ती नियंत्रण ठेवत असते. सारखी मला याबाबत ती रागवत असते. अहो काळजी करू नका, जरा कमी बोला, जरा स्वतःकडे लक्ष द्या, असं तिचं सारखं चालू असतं. न बोलताना आम्हाला एकमेकींच्या मनातलं कळतं. आवाजावरून समजतं फोनवरच्या की काय मनस्थिती आहे, काही शारीरिक तक्रार आहे का, हे आम्हाला समजत असतं. म्हणून एकमेकींचा आम्हाला आधार वाटतो. आम्ही अनेक वेळा एकमेकींच्या गळ्यात गळे घालून रडलेलो आहोत. बघितलं की आम्हाला एकमेकांना मिठी मारावीशी वाटते. आणि खूप काही तिच्याबद्दल सांगण्याचं आहे. म्हणजे एकदा तिच्याबद्दल सांगायला लागले की मी बोलतच सुटेन. ते न संपणार आहे. त्यामुळे मी इथंच थांबते. नमस्कार आशाताई, आपण हा कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. तर नमस्कार. सर्वप्रथम मला विचारायचंय की तुमच्या मिस्टरांना पार्किन्सन्स आहे हे तुमच्या कधी लक्षात आलं? मला असं वाटतं की जवळ ते जेव्हा 50-51 वर्षांचे होते तेव्हा असावं असं वाटतंय. कारण का त्यावेळेला ते मला सही करताना, त्याच्या आधी कधी म्हणायचं नाही, पण तेव्हा सही करताना मला म्हणायचे तू जरा मागे जा, मी सही करतो. मला आधी कळायचं नाही की हे असे का म्हणतात. आणि नंतर मला वाटलं काहीतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल. आणि नंतर म्हणजे काही अशी खास लक्षणं दिसली नाहीत एक 4-5 वर्ष तरी. आणि मग सावकाश अगदीच कमी प्रमाणात त्यांच्या हातामध्ये ट्रेमर्स जाणवायला लागले. असं म्हणजे तेव्हा माझ्या लक्षात आलं की बहुतेक हे पार्किन्सनचं असेल का. आणि मग त्याच्यानंतर मी जवळजवळ 4 वर्षांनी त्यांना डॉक्टर संतांकडे घेऊन गेले. त्यांनाच म्हटलं की आपण असं करूया, एक न्यूरोलॉजिस्ट कडे जाऊन येऊया आणि कन्फर्म करूया. आणि कदाचित मला का कळलं असेल तर सकाळचं एक आधी दर शुक्रवारी एक फॅमिली डॉक्टर म्हणून एडिशन यायचं त्यांचं आरोग्यावरती. त्याच्यामध्ये मी वाचलेलं होतं त्याच्याबद्दल, पार्किन्सन्स बद्दल. बहुतेक आपले मला वाटतं जगन्नाथ कुलकर्णी तेव्हा काहीतरी 2-3 लेख त्यांनी लिहिलेले होते. आणि मग आम्ही डॉक्टर संतांकडे गेलो आणि संतांना मी म्हंटल पण का त्यांनी म्हणजे बाकी काही लक्षणं त्यांची तशी तपासता येत नाहीत ना.
ना कुठे युरिन तपासलंय, ब्लड तपासलंय, एक्सरे काढले, बरोबर असे काही प्रकार नसतात त्याच्यामध्ये. बरोबर त्याच्यामुळे त्यांनी नुसतं चालून आणखीन हात पाय हलवून वगैरे बघितलं, म्हणाले की काही प्रॉब्लेम नाहीये तसा. मग याच्यामध्ये 1.5 वर्ष वगैरे गेला आणि मग त्यांना सायकोलॉजिकली थोडस डिप्रेशन टाईप असं मला वाटतं येत होतं. आणि मी म्हणजे काहीतरी त्या ट्रेमरमुळे डिप्रेशन येत असावं त्यांना. आणि त्यांच्या एका मित्राने मला म्हंटल की भाभी वो ऐसा क्यों चलता है. मग मी त्याला म्हंटल की मुझे ऐसा ऐसा लगता है, लेकिन मैं लेके गई थी न्यूरो फिजियो के पास, न्यूरो फिजियो नहीं, न्यूरोलॉजिस्ट के पास. लेकिन उन्होंने बोला की कुछ नहीं है. मग ते मला म्हणाले की तुम्ही डॉक्टर वाडियांकडे जा. मग आम्ही वाडियांकडे जायला लागलो. तिथेही म्हणजे खूपसं काही प्रगती दिसली नाही मला. मग परत आम्ही सगळं थांबवलं. हे म्हणाले नको ग, कंटाळा आला. मग तरी पण सावकाश सावकाश, कारण सायकियाट्रिस्ट कडे जाणं म्हणजे एक थोडा इगो किंवा थोडासा एक मिसअंडरस्टँडिंगचा प्रश्न असतो, अच्छा तसा त्यांच्या मनात होता. आणि मग मी त्यांना जेव्हा ट्रेमर जाणवायला लागले तेव्हा म्हंटल आपण जायचं का सायकियाट्रिस्ट कडे. तर माझ्या ओळखीच्या एक मॅडम होत्या, माझी मैत्रीण, तिचे मिस्टर संजय पारखी म्हणून, त्यांच्याकडे आम्ही गेलो. आणि मग त्यांना दाखवल्यावर ते मला म्हणाले की हो, हा पार्किन्सन्स आहे. म्हणजे हा जो ट्रेमर आहे, हे जे काहीतरी त्यांना थोडस इन्सिक्युअर वाटतंय, ते पार्किन्सन्स मुळे आहे, असं ते एकूण फाइंड आउट झालेलं होतं. आशाताई, त्याच्यानंतर तुम्ही उपचार घ्यायला सुरुवात केली का लगेच, की दुसरे हो काही हो, उपचार करायला लागलात? नाही नाही, लकीली हे होतं, दोघांनाही आम्ही बाकी कुठल्या उपचारांमध्ये फारसं बिलीव्ह नाही करत. आणि तेव्हा स्वतः डॉक्टर पारखेंनी आम्हाला राहुल कुलकर्णींचं नाव सांगितलं. मग आम्ही डायरेक्ट त्यांच्याकडे गेलो, अगदी काही विचार न करता. आणि यांचा एक स्वभाव होता की उगीच कशातही ते कुरापत काढत बसायचे नाहीत. कशातही त्यांची म्हणजे कटकट अशी नसायची त्याबाबत. आणि मग आम्ही राहुल कुलकर्णींकडे गेलो. मग त्यांनी सिंडोपा सुरू केली आणि त्यांना खूप छान वाटायला लागलं. त्यानंतर मात्र जवळजवळ ऍट द एज ऑफ 59 त्यांना ट्रेमर्स जास्त जाणवायला लागले. आणि मग त्या औषधानंतरही थोडस मग त्यात सुधारणा करून वगैरे डॉक्टरांनी त्यांना औषधं दिली आणि ते खूप छान वाटायला लागलं त्यांना. आणि ते चांगले नॅशनल लेवलचे ब्रिज खेळाडू होते. त्यामुळे रिटायरमेंट नंतर पण ते छान ऑनलाईन ब्रिज मध्ये खूप रमू लागले. त्यामुळे तसा बाकी काही प्रॉब्लेम आला नाही आणि कधीही चुकूनही आम्ही ऍलोपॅथी शिवाय कुणाकडेही गेलो नाही. आशाताई, त्यावेळी त्यांचा दिनक्रम कसा असायचा एकंदरीत? हा, थोडं जो माणूस, ज्या माणसाला अगदी 4 तासाची झोप पुरायची, त्याची झोप जरा वाढत गेली. कारण ते अगदी पटकन उठायचे. ते 12 ते 4 त्याच्यावरती झोपायचेच नाहीत, ते इतके होते. म्हणजे ते टाटा मोटर्स मध्ये कामाला होते. नंतरच्या पिरियड मध्ये जेव्हा इंडस्ट्रीमध्ये कॉम्पिटिशन सुरू झाले, तेव्हा तिथे थांबण्याच्या वेळा त्यांच्या वाढत गेल्या. आणि मोठ्या पोस्टवर होते, जबाबदाऱ्या पण खूप होत्या. जातानाची वेळ त्यांची 7:30 ही नक्की असायची. येताना मात्र 10-10:30 वाजायचे रात्री. आल्यानंतर सुद्धा त्यांचं व्यवस्थित सगळं, आणि सकाळी उठून व्यायाम, काय रिटायर झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित व्यायाम करणे वगैरे असं चालू होतं. फक्त नंतर ते उशिरा उठायला लागले आणि थोडं उठवायला लागायचं मग त्यांना. आणि नंतर नंतर त्यांचा व्यायाम तर आधीपासूनच त्यांना प्रिय होतं. पण त्याच्यामध्ये माझ्या लक्षात येत होतं की त्यांना पहिल्यासारखं वाकणं किंवा अगदी पीळ घेऊन वगैरे शरीर फिरवणं, अशा गोष्टी जमत नव्हत्या. आणि मी थोडस त्यांना गाईड करत होते. मग ते नंतर मला म्हणायचे, तू तुझं कर, मी माझ्या रूम मध्ये करतो. कारण त्यांना
ते इंटरफेअर होत असेल मी सांगण्याने. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की खरं तर आपण इंटरफेअर करू नये. कुठेतरी लिमिटेशन्स असतात आणि जेवढे लिमिटेशन त्यांचे आहेत त्या लिमिटेशन मधनं पण ते रेग्युलरली करतात याचं मी समाधान मानायला लागले. रोज व्यायाम प्राणायाम हे मात्र ते अगदी न चुकता करायचे. बाकी व्यवस्थित चालू होतं. आशाताई, या टप्प्यावर मग तुमची पार्किन्सन्स मित्रमंडळाची ओळख कशी काय झाली? हा, आम्ही जेव्हा डॉक्टर राहुल कुलकर्णींकडे गेलो तेव्हा ते आमच्यामध्ये खूप इन्व्हॉल्ड होते. म्हणजे त्यांना पण ते समजत होतं की एक असा सेल्फ हेल्प ग्रुप हवा आणि तो खूप चांगल्या रीतीने शुभंकरावरती परिणाम करू शकतो. आणि मग त्यांनी आम्हाला शेंडेंचा लँडलाईन नंबर दिला, कारण तेव्हा शेंडे सर आणि पटवर्धन सर त्यांच्या संपर्कात होते आणि ते मला म्हणाले की हा छान ग्रुप आहे, तुम्ही इथे जॉईन करा. आणि मग मी पहिला फोन त्याच्यावरतीच केला. तेव्हा श्यामलाताई शेंडे यांनी तो फोन घेतला होता आणि खूप छान त्यांनी समजावून सांगितलं. मला अजूनही आठवतंय की किती रिअश्युरिंगली त्यांनी म्हटलं होतं मला की प्रत्येकाची लक्षणं वेगळी होतात, तुम्ही एकदा ग्रुप जॉईन करून बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. असे आम्ही या पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या संपर्कात आलो. आणि त्यानंतरच पण सांगू का? म्हणजे तुम्हाला आठवतंय तुम्ही पहिल्यांदा केव्हा मीटिंगला आलात आणि त्यावेळेचा तुमचा अनुभव? हा, 2010 मध्ये ऍक्च्युली जेव्हा मोठ्या प्रमाणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झाला तेव्हा मी पण तयार झाले आणि यांना म्हटलं आपण जाऊया. आणि तिकडनंच मग ते टुर्नामेंटला जाणार होते ब्रिजच्या. आणि मला म्हणाले कशाला वणवण करत येतेस तिथे, मी जातो बघतो आणि मग तुला सांगतो काय आहे ते. मी म्हटलं ठीक आहे. आणि मग संध्याकाळी येऊन मी एकच वाक्य मला सांगितलं. मला म्हणाल्या अगं आशा, तिथे माझ्यापेक्षा खूप जास्त ऍडव्हान्स स्टेज मध्ये असलेली लोक आहेत, त्या मानाने मी खूप छान आहे, आपल्याला काही ग्रुप जॉईन करायची गरज नाहीये. बाकी काय नाही. म्हंटल काय ऐकलं, कोण काय बोललं, तर त्याचे काही डिटेल्स नव्हते. फक्त मला इतकंच म्हणाले की खरंच म्हणजे तशी काही जायची गरज नाही आणि मी मस्त आहे अगदी. पण मला माहिती होतं की कारण थोडेसे ते अबोलच मिक्स होणाऱ्यातले पण नव्हते. त्यांचा फक्त ब्रिज फील्ड आणखीन टाटा मोटर्स त्यातली माणसंच त्यांच्या जवळची. बाकी कुठलाही त्यांना म्हणजे असं एक सोशल ग्रुप हवाय किंवा कॉन्टॅक्ट हवेत असंही नव्हतं त्यांचं. आणि मग मी त्यांना म्हटलं की नेक्स्ट मीटिंग जेव्हा होती तेव्हा परत मी श्यामलाताईंना फोन केला. त्यांनी मला सांगितलं असं असं आहे. आणि तो एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. कारण का तिथे जेव्हा मी गेले तेव्हा बघितलं की हे सगळे पटवर्धन सर म्हणा, शेंडे सर म्हणा, खुर्च्या लावत होते. तेव्हाच तिथे शोभनाताई पण होत्या. मग नंतर त्यांच्या ओळखी होत गेल्या सगळ्यांच्या. म्हणजे खुर्च्या लावण्यापासून हे लोक काम करतायत आणि दिसत होतं ना त्यांचा एज मला. आणि त्यांच्यातले डिफेक्ट्स म्हणजे कोणाला ट्रेमर होतं, कोण थोडंसं वाकलेलं होतं वगैरे. आणि असं असून सुद्धा हे करतायत हे माझ्या लक्षात म्हणजे पहिली गोष्ट ही माझ्या लक्षात आली. आणि नंतर मी बघत गेले की किती छान तिथे सगळी अरेंजमेंट होती, व्यवस्थित वेळेवर कार्यक्रम सुरू झाला आणि लोक आली. त्याच्या पूर्वीची त्यांची स्ट्रगल मला नंतर कळली की त्यांनी कशी सुरुवात केली. जवळजवळ 2004 पासनं शेंडे सर आणखीन पटवर्धन सर हे दोघही अविरत प्रयत्न करत होते हा ग्रुप करण्यासाठी. आणि मग त्या मीटिंग नंतर बोला बोला आशाताई, तुम्ही बोला. त्या मीटिंग नंतर म्हणजे प्रत्येक मीटिंग मध्ये मला कळायला लागलं की इथे नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळायला लागल्या.
अजूनपर्यंत ही एक गोष्ट पेशंट पर्यंत पोहोचत नाही. ती गोष्ट तेव्हा मला कळली की प्रोटीन बरोबर ह्या गोळ्या घ्यायच्या नसतात, मुख्यत्वे सिंडोपा. आणि म्हणजे पहिलं लेसन तिथे मला मिळालं की हे वास्तव्य आहे आणि हे असं करायला पाहिजे. मग मी यांना सांगितलं की अहो हे बघा असं असं हे घ्यायचं नसतं आणि आपण चुकीचं करतोय. आणि आपल्याला कोणी सांगितलं पण नाही की सिंडोपा खाताना 1 तास आधी 1 तास नंतर प्रोटीन खायची नाहीये. आणि मग ते आम्ही पाळायला सुरुवात केली. आणि मग अशाच एक एक गोष्टी तिथे समजत गेल्या. न्यूरो फिजिओथेरपी हा एक फिजिओथेरपीचा भाग आहे हे समजायला लागलं. आणि मग त्या दिशेने आमचं पाऊल उचललं गेलं. या सगळ्या गोष्टी मी तिथे शिकले. नंतर तर त्याला काही अंतच नाहीये, अजूनही शिकतेय. या गोष्टी तिथे मला खूप जाणवल्या आणि खूप लक्षात आल्या आणि त्यांनी मला खूप इथे मदत केली माझ्या पर्सनल लाईफ मध्ये. यांच्याशी एक पेशंट म्हणून मी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे वगैरे मी शिकले. आशाताई, थोडं मागे जाऊन मला विचारायचंय की मिस्टरांचा फारसा कल नसताना तुम्हाला पार्किन्सन्स मित्रमंडळात जावं असं का वाटलं, एक केअरटेकर म्हणून? ते म्हणजे मी जे मगाशी म्हटले ना की हे कमी बोलणार आहे, त्यामुळे मला लक्षात हे आलं की माझ्यापर्यंत तिथे जे काही घडलंय ते पोचलेलं नाही. आणि तिथे गेल्याशिवाय मला कळणार नाही. आणि मग मी म्हंटल जेव्हा यांना की मी जाते आणि त्यांच्या मीटिंग अटेंड करते, ते म्हणाले अगं काही गरज नाहीये, कशाला ते महिन्याला जायचं आणि त्रास घेतेस. आपल्याला डॉक्टर मार्गदर्शन करतातच आहेत ना, औषध देतातच, पण मला बरं वाटतंय, त्यामुळे तशी काही गरज नाही असं ते म्हणत होते. पण मी जेव्हा म्हटलं की मला जायलाच हवंय, तेव्हा काही त्यांनी आडकाठी केली नाही. मला म्हणाले तू जा. आणि मला असे एक आशा होती की तिथे काहीतरी अजून मला असं मिळेल की जेणेकरून त्यांचं लाईफ सुधारेल. कारण एकदा रिटायर झाल्यावर बाई कशी बाकी कामांमध्ये बिझी असते, तिला काही फक्त काय की वणवण करून ती कामावर आणि घरामध्ये मॅनेज करत असते, ते थांबतं आणि घरातलं तिचं व्यवस्थित चालतं. पण पुरुषांचं असं होत नाही ना. आणि त्यांची थोडी रिजिडिटी वाढली होती, त्यामुळे ते किचन मध्ये मला मदतही करू शकत नव्हते. नंतर आधी ते मला फिश वगैरे क्लीन करून देणं, कापून देणं, त्याच्यानंतर खोबरं खवून देणं, भाज्या चिरून देणं वगैरे असे कामं करत. म्हणून मला वाटायचं की काहीतरी तिथे या दृष्टीने पण मला तिथे काहीतरी सापडेल, काहीतरी मार्गदर्शन मिळेल, कुठेतरी जाता येईल आणि त्या रिजिडिटी वरती काहीतरी करता येईल का, या एका स्वार्थाने पण मी तिथे जॉईन झाले. आशाताई, आता आपण थोडेसे फोटोज बघूयात आणि ते हा फोटोज पाहताना तुम्ही थोडं त्याबद्दल आम्हाला सांगा. हो चालेल. त्यांचे आयडियल, ग्रेटेस्ट आयडियल. त्याच्यानंतर दुसरे हे व्यक्ती तेलंग, ज्यांना ते खूप मानत. आणि सुलोचना नाथ खूप छान ब्रिज प्लेयर, त्यांनी अगदी मुलगा मानला होता यांना. तेलगोची टीम विनर्स. आता बघा आकाश कंदील करताना वेगवेगळ्या तऱ्हेचे आकाश कंदील त्यांनी बनवलेत. म्हणजे आधीही ते बनवायचे लग्नापूर्वी, नंतर कधीच बनवले नव्हते. मग मी म्हंटल की त्यांची एक हॉबी म्हणून त्यांना थोडं हे करावं, पुश करावं. आणि ते मग दरवर्षी करायला लागले अक्षरशः. आणि त्यांचं एक विमानाच्या आकाराचं, हे डावीकडचं जे आहे ते डॉक्टर सांसलांना इतकं आवडलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की एका ट्रेमर्स असलेल्या माणसाने हे करणं किती अवघड आहे. आणि त्यांची चित्रकला
म्हणजे ओरिजिनल नव्हती, पण त्यांना जे काही मॉडर्न आर्ट आवडायचं ते करायचे. त्यामुळे रिटायरमेंट नंतरचा लाईफ पण त्यांनी छान ऍडजस्ट करून घेतलं होतं, अगदी व्यवस्थित. खूप अगदी प्रिय कुलीग होते, एक अत्यंत आवडते सिनियर होते. आधी ते मशीन शॉप मध्ये काम करत असत आणि नंतरचे 3-4 वर्ष सेफ्टी मध्ये होते. तिथे पण त्यांनी खूप नाव कमावलं. खूप खूप त्यांना मानलं गेलं. पण तेलंगणचं तर खूप खूप प्रेज करायचे त्यांचं ब्रिजचं ट्रॉफी स्वीकारताना. तेलंग आणि ते पार्टनर असायचे दरवर्षी एकाच दिवशी खेळायचे, कारण तेलंग सर हे जनरल मॅनेजर होते, त्यामुळे त्यांना वेळ मिळायचा नाही. पण त्या वर्षातनं एकदा ते नक्की वेळ काढायचे आणि तेलगूचे टुर्नामेंट ते खेळायचे. असं एकही वर्ष नव्हतं की त्यांनी ते विनर्स नव्हते पेअर्स मध्ये. अशी ही त्यांची हिस्ट्री आहे आणि खूप छान कंदील केले त्यांनी, अगदी पूर्ण रमून जायचे. आशाताई, त्याच्यानंतर कोविडच्या दरम्यान कशी काय परिस्थिती झाली एकत्र? हा, तिथे थोडीशी परिस्थिती थोडी नाजूक झाली, कारण का कोविडच्या पहिल्या लॉकडाऊन नंतर जेव्हा दुसरं लॉकडाऊन आलो, तेव्हा थोडेसे लोकांना जाऊ द्यायचे बाहेर, पण व्हेकल्स नसायचे. आणि यांचं काहीतरी कसं त्यांच्या मनात बसलं होतं की एक बँकचं कार्ड आपल्याकडे ऍडिशनल हवं. एका बँकेचे होते 1-2-3, आणि मी म्हणत होते कशाला पाहिजे आणखीन, समजा काही झालं मला तर तुला, समजा एका बँकेचं नाही चाललं तर दुसऱ्या बँकेचं राहू दे. कार्ड आलेलं होतं, त्याचा नंबर काढायचा होता. आणखीन मग पिन काढण्यासाठी म्हणून ते कितीही सांगितले तरी न ऐकता एप्रिलच्या अशाच कडाक्यात, म्हणजे 2022 मला वाटतं, नाही 2021 ला, सॉरी 21 मध्ये एप्रिलच्या महिन्यात भयंकर ऊन, कितीही सांगितलं तरी अक्षरशः म्हणजे त्यांचा शर्ट धरून मी ओढला होता, नका जाऊ म्हणून. ऐकले नाहीत. इथून चालत डेक्कनला गेले आणि तिथे बँकेत त्यांना सांगितलं गेलं की आमचं मशीन बंद पडलेलं आहे, कारण का ते एटीएम मशीन मधनच पिन काढावा लागतो आणि तुम्ही लक्ष्मी रोडवर जा. आणि हे लक्ष्मी रोडवर गेले. बरोबर फोन नव्हता त्या दिवशी नेलेला, आणि तिथेही त्यांना दिसलं नाही. म्हणजे हे त्यांनी मग मला नंतर सांगितलं सगळं. तिकडनं मग त्यांच्या लक्षात आलं की शनिवार वाड्यापाशी एक आहे ब्रांच, आणि आपण तिथे जावं. आणि बहुतेक तिथे जाईपर्यंत डिहायड्रेट झाले असणार ते. तिथे जाऊन शनिवार वाड्याच्या समोर एका डांबरी रस्त्यावर ते पडले, पोटावर पडले. त्यांच्या तोंडाला मास्क होतं, पण 12-1 वाजले तरी आता फोन कुठे करायचा, कारण का घरामध्येच फोन राहिला होता. मग एक वाजेच्या सुमारास मला एक फोन आला. मला म्हणाले इथे एक गृहस्थ पडलेत आणि त्यांनी फक्त एवढा हा नंबर दिला, बाकी काही त्यांना बोलता येत नाही. आणि त्यांना मी उठवलं तर त्यांच्या हाताची स्किन कंप्लीट डांबराला चिकटलेली, त्यामुळे ते आता ती स्किन तिकडेच राहिली आणि त्यांचे हात मी वरती घेतले आणि तिथे सगळा त्या रक्ताचा थारोळ झालेला. आणि मनाची तयारी होती माझी, कारण ते तसे ऐकायचेच नाहीत बाहेर जाऊ नको म्हटलं तर. तो एक त्यांचा मोठा मायनस पॉइंट होता. आणि मी मन अगदी शांत ठेवलं आणि त्या माणसाला सांगितलं की तुम्ही कोण आहात? तर ते म्हणाले असं असं मी आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर. बाकी कोणी रस्त्यावर नसायचेच ना. मग तो म्हणाला की आता मी म्हंटल तुम्ही प्लीज तेथेच थांबा
आणि मला इथून जाणं शक्य नाही, कारण का मी राहते लॉ कॉलेज रोडला आणि रिक्षा मिळत नव्हत्या. चालत पळत मी किती जाणार लवकर, आणि हे तरी लवकर ट्रीटमेंट पाहिजे. हात सगळे हेच स्किनच गेली हाताची म्हटल्यावर. आणि मग माझ्या डोक्यात एकदम प्रकाश पडला, पुतण्याची आठवण झाली. मी पुतण्याला फोन केला, म्हटलं आम्ही तर असं असं झालंय. आणि त्यांना सगळे घरातले बाबाच म्हणतात. तर बाबाचं असं असं झालंय, तर प्लीज जाशील का? तो म्हणाला हो, तू काळजी करू नको. मग परत त्या माणसाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना सांगितलं की असं असं माझा पुतण्या येतोय, तर प्लीज तिथेच तुम्ही थांबा, जाऊ नका. ते म्हणाले ते ऐकत नाहीयेत, पुढेच जात आहेत. मग म्हटलं त्यांना फोन द्या. मग मी त्यांना अत्यंत अत्यंत लाडाने सांगितलं, बाळा तू कुठे जाऊ नकोस, आता मी येते, तिथेच पायरीवर बस. मग ते ऐकलं त्यांनी. आणि मग माझा पुतण्या तिथे गेल्यावरती त्या सॅनिटरी इन्स्पेक्टरनी एक भाजीची टेम्पो पकडला आणि मला म्हणाले कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवून सांगा. आणि मग त्यांना मी म्हंटल की असं असं जोशी हॉस्पिटलमध्ये पाठवा, कमला नेहरू पार्कच्या समोर. मग त्यांनी पाठवलं आणि मग मी इथून गेले घरून. आणि परिस्थिती थोडी वाईटच होती, कारण डॉक्टर म्हणाले की 2-2.5 तास तरी ते पडलेले असावेत. आणि नशीब बघा की निदान फोन नंबर त्यांना सांगता आला. हे जवळजवळ एक मला वाटतं 20-25 दिवसानंतरचा फोटो आहे. डावा हात अजूनही तिथे फुगलेला आहे बघा, काही फोड आहेत. आणि उजवा हात बऱ्यापैकी बरा झाला. एकूण पूर्ण त्यांना हात वापरायला 3 महिने लागले. त्या 3 महिन्यात त्यांना हात वापरता येत नव्हते. पण हे खरं वाटतंय की बघा की एकही दिवस त्या माणसाने आई गं असाही शब्द काढला नाही, मला दुखतंय म्हटलं नाही, मला भासतंय म्हटलं नाही, तोंडातनं एक शब्द नाही. फक्त एसी समोर हात असे 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 करायचे. ते बँडेज मधले हात, म्हणजे किती त्यांना आग होत असेल. नंतरच्या शेवटी पण त्यांना असे पाठीत आणि त्यांचे बटक्स वगैरे खूप म्हणजे खूप दुखायचे. 4 पावलं चालले तरी भयानक दुखायचे. पण कधीही नाही की मला दुखतंय माझ्याने हे होणार नाही, मला होतंय मी पाय घालणार नाही, अशातलं नाही. प्रयत्न सोडायचे नाही. फक्त खूपदा जाऊन गादीवर पडले की मला कळायचं की यांना खूप त्रास होतोय. असं त्या माणसाने सहन केलं. आणि ते दर तिसऱ्या दिवशी आम्ही सर्जन कडे जायचो, कारण ते खराब झालेलं स्किन त्यांना कापून काढायला लागायचं. आणि 3 दिवस मी करायची. लहानपणी माझी खूप इच्छा होती की मी नर्स व्हावं, कारण फ्लॉरेन्स नायटिंगेल ही माझी आदर्श. आणि कदाचित ते मी तिथे सगळं सेवा करण्याचा आनंद माझा घेतला आणि माझी इच्छा पूर्ण झाली. कारण शेवटच्या दिवशी 3 महिन्यानंतर मला सर्जन बाहेर येताना यायच्या एक क्षणाआधी म्हणाले, काकू घरामध्ये कोणीही इतकं छान काय म्हणतात त्याला ड्रेसिंग केलेलं मी आज तागायत पाहिलं नाही. आणि फक्त या ड्रेसिंगमुळे ते खूप लवकर बरे झाले असं अरे वा. म्हणाले. हा, फिजिओथेरपी वगैरे करायला लागली, कारण बोट तेव्हा वाकत नव्हते, हातात चमचा धरता येत नव्हता. आणि कधीही तोंडातनं म्हणजे तू अशी चांगली आहेस असं न येणारा माणूस 3-3, 4-4 वेळा मला म्हणायचा की तू म्हणून करतेस, तू म्हणून करतेस, आणि असं नको करू, तसं नको करू, मी प्रयत्न करतो, असं त्यांचं चालू असायचं. म्हणजे तेव्हा त्यांना किती सहन करावं लागलं हे मी पाहिलंय. पण कधीही नाही हो, कधी पार्किन्स झाला तरी सुद्धा मला का झालं, पडले जळले, माहिती होतं की आपली चूक आहे, आपण जायला नको होत, हे सगळं आहे, पण मला त्रास होतोय, तो मलाच का झाला, कधीही बोलले नाही ते, कधी. तो निराशेचा सूरच नव्हता. 1-2दा त्यांच्या हाताच्या ट्रेमरमुळे ब्रिज मध्ये, ते नॅशनल लेवलच्या ब्रिज मध्ये 2 खूप मोठ्या चुका झाल्या होत्या. एक त्यांची जागा बदलली, ईस्ट वेस्ट होते ते साऊथ नॉर्थ झाले. आणि
भयानक गदारोळ झाला तेव्हा माझा जीव अगदी तुटत होता की अरे त्या माणसाचं असं आहे म्हणून असं झालंय. पण लकीली त्याच गदारोळामध्ये एक माणूस, त्यांचा जो मित्र होता, त्याने तिथे सरळ सरळ लोकांना उद्देशून ते बोलले की तो माणूस कसला आहे हे संबंध टाटा मोटर्सच्या लोकांना माहिती आहे आणि तो आपल्या स्वार्थासाठी किंवा असलं फालतूपणासाठी कधीही असलं काम करणार नाही. त्याच्या हाताला ट्रेमर आहे म्हणून हे झालेलं असणार हे मी नक्की सांगतो. तेव्हा माझा जीव भांड्यात पडला. ते काही बोलतच नव्हते, पण त्यांच्या वतीने बोलणारी माणसं त्या स्टेजमध्ये सुद्धा होते. याचा मला खूप आनंद आहे की इतका तो माणूस सगळ्यांमध्ये प्रिय होता. कधी बोलायचा नाही, पण त्यांच्या वागण्याने ते खूप मानले जायचे. खूप त्यांना मानायचे लोक. असे ते होते. आशाताई, त्यांच्या पार्किन्सन सोबत एक केअरटेकर आणि एक सहचरी म्हणून तुमचं लाईफ कसं होतं त्या काळात, त्याबद्दल काय सांगाल? हा, ते मला आता कळतं की मी तिथे किती पूर्णपणे इन्व्हॉल्ड होते. कारण का आता लक्षात येतं की म्हणजे कोण कोण तेव्हा म्हणायचे तू तुझ्याकडे लक्ष देत नाहीयेस. कारण त्यांचे हात जेव्हा ते जळलेले होते तेव्हा मी 3 महिने माझ्या मोलकरणीला पण घरात घेतलं नव्हतं की कुठलंही इन्फेक्शन नको. कुठल्याही नातेवाईकांना घरात घेतलं नव्हतं. म्हणजे त्यांना आधीच सांगून ठेवलं की कृपया कोणीही येऊ नका, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. कारण का त्यांना शुगर होती. पण लकीली त्यांचा जो पहिला डोस होता शुगर साठीचा तो शेवटपर्यंत तोच डोस होता. तितकं मीही सांभाळायचे आणि तेही तोंडाला सांभाळायचे. त्यामुळे ते म्हणजे त्यावेळी मी ते 3 महिने कशी वेड्यासारखे काम करत होते मला कळतच नव्हतं. एकतर घरातली कामं, झाडपूस, भांडी, स्वयंपाक सगळं, बाहेरनं भाज्या आण, काहीतरी आण. नंतर मग मी बिग बास्केट सुरुवात केली, त्यामुळे आणण्याचं काम माझं वाचलं होतं. आणि त्यांना आंघोळ घालणं, जेवायला घालणं, सगळं करणं, त्यांचे कपडे बदलणं, त्यांचे केस पण कापायची मी, त्यांची दाढी करायची. 3-4 महिने, बहुतेक 5-6 महिने दाढी करावी लागली, कारण नंतर हातामध्ये रेझर धरता येत नव्हता त्यांना. आणि केस कापणे ते स्वतः शक्य नव्हतं म्हणून कापायची. म्हणजे ही सगळी कामं मी करत होते, पण काय देहात संचारलं होतं ते मलाच माहिती नाही. कारण मला कधी वाटलंच नाही की आपण अविरतपणे काम करतोय किंवा असं काहीतरी चाललेलं आहे. आता सुद्धा मला कधी कधी शोभनातही म्हणतात, अगं तू वेड्यासारखं केलंयस तेव्हा. कारण मी म्हणते की मी यांचं काहीच केलं नाहीये. हेच एकमेव पेशंट आहेत की ज्यांचं काही करावं लागलं नाही वगैरे. तेव्हा त्या मला आठवण करून देतात की अगं तू काय केलंयस ते 3 महिन्यात, ते 30 वर्षाचं निघून गेलंय त्याच्यामध्ये. असं म्हणजे मला वाटतं की तेव्हा नंतर मग तेव्हा एक काम व्हायचं मात्र 2 ते 4 पर्यंत मी पडलेली असायची. मी यांना म्हणायचे आता उठायचं नाही हा, आता मी पडणार आहे. कारण कुठेतरी पाठ खूप दुखत होती वगैरे असं काहीतरी होत होतं मला. पण कधीही असं जाणवलं नाही हो. मला तर असं वाटतं किंवा असंही असेल की ना, आपलं मनोबल वाढतं तेव्हा. तेव्हा वय पण लक्षात राहत नाही किंवा आपले दुखणे पण आपल्याला लक्षात राहत नाही. आणि ते कुठे ना कुठेतरी शेंडे साहेबांना, पटवर्धन सरांना बघून, अनिल कुलकर्णी होते आमचे, ते तर इतके व्यवस्थित माणूस होते की त्यांच्या मिसेस पण मला म्हणायच्या, शीलाताई, की आपलं दुखणं ते कधी सांगत नाहीत. त्यांना होतो त्रास. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे पण दिसत गेलेल्या असाव्यात आणि त्या काळात बहुतेक त्याचा अननोइंगली आपल्या मनावर परिणाम झालेला असतो ना. असं म्हणतात ना की छोटा मेंदू तो रिॲक्ट करत असतो, तो अशा वेळी काम करत असतो. कदाचित तेही असेल, नक्की माहिती नाही मला, पण नक्कीच काहीतरी अगदी अंगात संचारल्यासारखी मी करत होते. कधी कंटाळले नाही, कधी म्हणजे असं वाटलं नाही की हे माझ्या वाट्याला का आलं. ते म्हणजे नंतर कोण कोण म्हटल्यावर मला जाणवायला लागलं, म्हटलं असं कसं होईल. तेव्हा ती नीड होती, तेव्हाची ती गरज होती.
आणि मला ती सेवा करण्याची कदाचित देवाने ती संधी दिली, त्याचा त्रास त्याला खूप झाला. पण कदाचित ही मला एक संधी होती मला टेस्ट करण्याची, मी बघण्याची की मी हे करते की नाही. कदाचित ते फुलफिल झालं असावं असंही वाटतंय मला एक एक काही वेळेला. आशाताई, एक पण विचारायचं होतं हा की म्हणजे अनेकांना अशा तऱ्हेच्या आजारात सेवा करण्याचा कंटाळा येतो. काहींचं करिअर हा असतं. आता तुमच्या बाबतीत असं आहे की तुम्ही काही पुस्तकांचं भाषांतर केलं. तुमचा एक वेगळा हो अभ्यास आहे, वेगळा व्यासंग आहे. तर ह्या गोष्टी वेळ मागणाऱ्या असतात, अभ्यास वगैरे. तर अशा हो वेळी घरात जेव्हा तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ सेवेला देता, तर अशा वेळी तुम्ही कधीही त्रासलेल्या दिसला नाहीत किंवा तुम्हाला कधी राग आला नाही, तर हे कसं तुम्ही साध्य केलं? हे कसं शक्य आहे? हा थोडा राग आला नाही हे पूर्णपणे नाही, कुठेतरी 1 किंवा 2% राग आला होता. तेव्हा मी यांच्यावर रिॲक्ट पण झाले. आणि ते एकदा मी श्यामलाताईंबरोबर शेअर केलं होतं. म्हटलं मला खूप आता माझी लाज वाटतेय की मी असं केलं रागाने. आणि खूपच म्हणजे मला त्याचं गिल्ट आलं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या, अगं यात काहीही चूक नाहीये, ते नॅचरल आहे. उलट तसं झालं ते बरं झालं की तुझा राग गेला ना तिथून, असं त्या म्हणाल्या होत्या. बाकी हे खरं आहे की म्हणजे ते ऐकायचे नाहीत, हाच एक त्यांचा मोठा मायनस पॉइंट होता आणि तिथेच मला खूप त्रास व्हायचा. मग मी काही वेळा त्यांना न बसून सांगायचे की अहो हे बघा तुम्ही असं केल्याने असं होतं. आणि कधी कधी म्हणजे ते त्रासायचे की हे काय, हे लॉकडाऊन इतकं इथे बसून राहायचं. मग मी तेव्हा त्यांना इस्रायलचं, अफगाणिस्तानचे एक्झाम्पल्स द्यायचे. आणि ते माझ्या मनात बहुतेक रुजलेले होते की आम्ही किती सुखी आहोत इथे त्या लोकांना कम्पेअर केलं तर. कारण का मी तेव्हाच एक कादंबरी वाचली होती. 1 मिनिट ते पुस्तक बघू का मी. हा, अ थाउजंड स्प्लेंडिड सन्स, खालिद हुसैनीचं ते पुस्तक. बापरे, अच्छा. इतकं इतकं मला ते हे झालं होतं, भावलं होतं त्यात. म्हणजे एक प्रसंग मी अजूनही विसरू शकत नाही, कारण ते भयंकर फेवरेट पुस्तक आहे माझं अजूनही. त्यातली ती नायिका जी आहे ती अफगाणिस्तान पूर्ण बॅकग्राऊंड आहे आणि तिथे रोजच बॉम्बा पडत असतात घराच्या बाहेर. कोण कधी जातं, घरातलं कोण शिल्लक राहतं, मागे कोण राहतं, त्याचं कसं चालतं, त्याला संध्याकाळचं जेवण किंवा उद्याचं जेवण मिळणार आहे की नाही, पाणी मिळणार आहे की नाही, इथपर्यंत होते. आणि तशा परिस्थितीमध्ये एका 17 वर्षाच्या मुलीचं सिझेरियन करायचं होतं आणि ते तिला विदाऊट अनस्थेशिया केलं गेलं. म्हणजे विचार करा की त्या वेदना काय आहेत. हो. तिथे कशाची गरज होती, तिथे काय सहन केलं जात होतं, त्याच्या पुढे आमचं काय, काहीच नव्हतं. अनेक कादंबऱ्या वाचल्या, पण या थाउजंड स्प्लेंडेड सन्सनी मला पूर्ण हलवून टाकलं होतं की मला हे रिअलाइज करून दिलं होतं की तू किती सुखी आहेस. फक्त मला वाटतं अतुलजी, हे एक पुस्तक खूप मोठा आधार होता माझा. आणि मी या लिटररी फील्डला सलाम करते की अशी एक कादंबरी निघाली आणि ती वाचायला मिळाली. मी अनेक ट्रान्सलेशन केलेले आहेत. सुरुवातीला S.L. भैरप्पांच्या कादंबरीपासून केली. त्याच्यानंतर अजून एक कन्नड कादंबरी होती, हसी मांस ಮತ್ತು हद्दुಗಳು, कच्चे मांस आणि गिधाडे असं त्याचं नाव मी मराठीत केलं होतं. ती पण कादंबरी म्हणजे बायकांना हिंसा असली तर ती किती सहन करावी लागते आणि ती सहन करूनही त्यातनं बाहेर येता येतं. कुठेतरी कुठेतरी आपल्याला एक आशेचा किरण असतोच. तो बघण्याची पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये असली तर मला वाटतं आपण कुठल्याही
त्रासातून बाहेर येऊ शकतो. कदाचित ही एक गोष्ट मला वाटतं मला सगळ्यातनं पार करत होती. मी काम करत होते तेव्हा म्हणजे हे माझ्या आधी रिटायर झाले आणि त्यांची रिटायरमेंट 60ची होती. माझी स्टेट गव्हर्नमेंट असल्यामुळे 58ची होती. त्यामुळे त्यांच्याही रिटायरमेंट नंतर मी काम करत होते आणि तेव्हा सासूबाई पण घरी होत्या आणि त्याही म्हणजे बेडवरच होत्या. फक्त काहीच अगदी वेळ त्या उठू शकत होत्या. आणि तेव्हा पण माझा खूप म्हणजे झगडा होत होता या यांची पार्किन्सनची सुरुवात आणि बाहेर कॉटवरती सासूबाई असायच्या. रात्रभर बाई लावलेली असली तरी सुद्धा त्या उठायच्याच नाहीत. मग माझं एककडे लक्ष इकडे, इकडे तिकडे. ते म्हणजे त्या रात्री कशा गेल्या, त्या इतक्या त्रासदायक होत्या का? असा आत्ता विचार केला तरी मला वाटत नाही की त्या त्रासदायक होत्या. ठीक आहे, मी अगदी स्केलेटन झाले होते. सगळे मला ओळखायला विसरायचे. पण माझ्यात असं काही होत नव्हतं की मी माझी कामं थांबवायला हवीत किंवा असे कोणतेही अडथळे येत नव्हतं की त्यातून मी आता पुढे जाऊ शकणार नाही असं वाटेल. कारण बहुतेक अतुलजी मगाशी मी म्हंटल ना की मनाची तयारी बहुतेक असेल ती की ती तुम्हाला कुठलंही चांगलं काम करायला लावते आणि करू शकते हे पटवून देते आपल्याला. मी काम करत होते तेव्हा पण आणि त्याच्यानंतर पण मी रिटायर झाल्यावरती तेव्हा सासूबाई नव्हत्या माझ्याकडे. पण बाहेर जायचं असलं की मी 1-2 तासाचा वेळ ठरवायची आणि मग हे पडणार नाहीत असा एक काळ बघायची आणि मग त्यांना ते इथे गुंतलेले आहेत लॅपटॉप वरतीच ते असायचे कारण का ब्रिज खेळत असायचे. संबंध कुठल्याही देशाच्या लोकांबरोबर ते खेळायचे आणि ते अगदी मग्न आहेत. ते छान अगदी जमलेले आहे त्यांना असं वेळ बघून मी बाहेर जायची आणि काही आणायचं असलं तर वगैरे कारण बँकेच्या कामासाठी तरी पण जावंच लागतं आणि यांचीच ते असायचं अगं हे पासबुक भरायचंय ते करायचंय आणि इकडच्या आता आपण अकाउंट बंद करूया वगैरे सगळं ते मला व्यवस्थित सांगत अगदी आणि मी तशी करून यायची आणि बाहेर जर मला 2 तास लागणार असले तर मी त्यांना 3 तास सांगायची म्हणजे त्यांचंही मनोबल तेवढं वाढू दे म्हणून. आणि इन बिटवीन काय झालं होतं आपले करमरकर सर आपले ते सगळी कामं करायची म्हणजे तेव्हा आम्ही ऑफिशियली सेक्रेटरी ट्रेझरर असे काही नेमलेले नव्हते. पण त्यांना कानाला ऐकू येईना आणि त्यांनाही त्रास व्हायला लागला त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि ते काम मी करायला लागले आणि तेव्हा पण म्हणजे असं मला कळायचं नाही की हे आता कधी करू काम आणि आकडे मला खूप त्रास देतात कारण कधीही हिशेब ठेवणारी बाई मी नव्हे आणि पर्स मधनं पैसे शाळेत काम करत असताना सुद्धा कुठे ठेवलेले पैसे कोणी मारले काही कळायचे नाही. पर्स मधनं काढून मी मुलांच्या फिया भरायची आणि यांना तो स्वभाव माझा माहिती होता त्यामुळे तेही नेहमी म्हणत असायचे काय आज कुठे टाकून आलात कोणाला दान करून आलात मग किती भरायचे का वगैरे विचारायचे. त्यामुळे त्यांचा तसा पाठिंबा होता त्यामुळे मानसिकरित्या तिथे पण मी खचलेली नसायची यांचं पाठबळ आहे म्हणून. आणि काम करताना मग मी सेक्रेटरी काय ट्रेझरर काय कुठे फ्लेक्स करून आण कुठे आणखीन काय करून आण कुठे किल्ली करणाऱ्याला शोध तिकडनं किल्ल्या करून आण अशी तेव्हा थोडीच कामं असायची बाहेरची पण मी एक सेक्रेटरी आणि एक ट्रेझरर म्हणून सुद्धा ही कामं केली आणि घरातलं तेव्हा हे तेवढं मी बघून जायची की हे व्यवस्थित असतील कारण त्यांचं बीपी खूप शूट व्हायचं. वरचं कितीतरी 210ला जायचं खालचं 190 व्हायचं कधी 200 व्हायचं कधी 35 व्हायचं काहीही व्हायचं आणि अशा परिस्थितीतून मला ते थोडस सांभाळावं लागायचं आणि त्यांना पण कळायचं की मी किती त्रास घेते आजचं बाहेरचं सगळी कामं करताना. त्या मला वाटतं त्यांचंही ते मनोबल तेवढं तेव्हा होत असावं की हा अशा येईपर्यंत आपल्याला चांगलं राहायचंय. कदाचित माहिती नाही आता ते म्युच्युअल पण होत असेल तेव्हा. असं करून कामं करताना आणि मग हे जे माझी हॉबी जी आहे आता एक 10-15 वर्ष ती पूर्ण मी बंदच केली होती ट्रान्सलेशन करण्याची कारण तिथे जरासा वेळ लागतो
आणि अगदी चिकाटीने बसावं लागतं. एखादा शब्द नाही सुचला तर झगडावं लागतं मनाशी आणि मग इथनं तिथनं रेफरन्सेस करून आठवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी पण चालू असायच्या. त्यामुळे नंतर मी ते बंद केलं आणि माझी शेवटची कादंबरी होती महाक्षत्रिय. ती आता 20-22 वर्ष पडून होती माझ्याकडे. आता ती पब्लिकेशनला गेली आहे. आणि त्याच्यानंतर मी आता एक अब्रिज करण्याचं काम करतेय. ॲन फ्रँक नावाच्या मुलीचं एक लिटिल गर्ल्स डायरी म्हणून एक कादंबरी आहे, म्हणजे खरीखुरी. ती पण लहानपणी वाचली होती. आणि ती मुलगी कशी फाईट करत होती, एक टीनेजरनी फाईट करावं एकांताशी, हे खूप खूप मोठं उदाहरण आहे. म्हणजे ते आणि तळघरात ती मुलगी राहिली तीच ना? हा हा ते अटीक मध्ये, तळघरात नाही. अच्छा हा वरच्या, ते अगदी वरच्या मजल्यावर अटीक असतो ना अच्छा छोटासा, अच्छा अच्छा. हा तिथे ते राहिली होती. ते अब्रिज केलं आणि आता जे नायर करतीये. आणखीन एक आपले बेनीवाले सर आहेत, त्यांच्या ते भाषेवरचं जे पुस्तक आहे ते कन्नड मध्ये करतीये. अच्छा आणि ह्या 10-12 वर्षात मला आता ह्या 2 वर्षात लॅपटॉप मिळालाय, नाही तर तो माझ्या वाटेला यायचा नाही, अच्छा. त्यांच्याच वाटेला असायचा. हा त्यामुळे मला, आणि तशी चिकाटी हवी असते ना, थोडस मन पण थोडं शांत आणि स्वतंत्र असावं लागतं या सगळ्या गोष्टींसाठी. हा, तेव्हा मी अशी करत होते. आणि शिवाय बालभारतीमध्ये टेक्स्टबुक करायला जायची, ट्रान्सलेशन अच्छा. हा SSC बोर्डामध्ये पण क्वेश्चन बँक्स करायला जायचे. अशी बरीच कामं तेव्हा मी करत होते. आणि यांनाही ती हॉबी माझी खूप आवडायची, अच्छा. त्यामुळे तेही खुश असायचे. हा आशाताई, एक विचारायचंय की पार्किन्सनसह सोबत आयुष्य काढताना तुम्हा दोघांचे एकत्र प्रवास बाहेर कुठे झाले का? हा भरपूर झाले. आणि त्या दरम्यानचं काय तरी एकंदरीत असायचं तुमचं, म्हणजे त्यांचा आजार सांभाळून एकंदरीत तुम्ही कसे काय ते प्रवास केले? हा बाकी प्रवासांमध्ये फक्त त्यांचं थोडस हे व्हायचं, म्हणजे कसं की कुठलीही गोष्ट हरवता कामा नये म्हणून अगदी ते पासपोर्ट वगैरे, पैसे वगैरे असलेली बॅग अगदी कोठळून बसायचे. बाकी तसा काही प्रश्न नव्हता. पण जेव्हा आम्ही मला वाटतं एक 8वा प्रवास आमचा थायलंडला होता, त्याच्याबद्दल मी एक लेख लिहिलेला आहे. तो एका आपल्या ह्याच्यामध्ये आहे, सुवेनीर मध्ये. थायलंडला गेलो तेव्हा मात्र जरा खूपच त्रास झाला बऱ्याच ठिकाणी, कारण त्यांना काय बाहेर जायचं असायचं. आणि बऱ्याच ठिकाणी गेल्यावर ते म्हणायचे, मी हॉटेलमध्ये थांबतो, तू जाऊन ये. मग ग्रुप वर मी जायचे, हिंडून यायची वगैरे. आणखीन नंतर तेव्हा त्यांना लाळ गळायला लागलेली होती. आणि ते बघितलं की लोकांना एक वेगळंच मनात येतं ना, की अशी काय लाळ गळते, असा काय एवढा म्हातारा माणूस आहे आणि कळत नाही का वगैरे असं. त्या एका संकोचाने मी सारखी त्यांना खिडकीकडे बसायला लावायची आणि सारखी सांगायची, "अहो, लाळ आलीये, पुसून घ्या, लाळ आलीये, पुसून घ्या" वगैरे असं. तसंच ते चालू होतं, पण त्यांना संकोच वाटायचा नाही हो त्याचा. हे खूप समाधानाची गोष्ट होती माझ्यासाठी. ते घ्यायचे मी सांगितलं की पुसून. आणि मग जिथे जिथे त्यांना चालता यायचं नाही, तिथे मला म्हणायचे, मी इथे बसून राहतो, तुम्ही लोक जाऊन या. त्यामुळे माझ्यासाठी कधीही त्याचा अडथळा नव्हता, त्यांना त्याचा त्रास व्हायचा. अगदीच एकेका ठिकाणी तर अगदी तिथे बसायला काहीच नाहीये आणि त्यांना राहवत नाही, अशा ठिकाणी ते गप्प उभे राहायचे. तेव्हा मला कळायचं की भयानक यातना होत आहे त्यांना. आणि तसं ते सांभाळलं गेलं. फक्त अगदी शेवटचा, म्हणजे त्यांना अत्यंत आवडतं जायला, पण आता मी घेऊन जाऊ शकत नाही अशी स्टेज आलेली. पण परत एकदा मला वाटतं 3ऱ्या का 4थ्यांदा आम्ही युरोपला गेलो, कारण बरोबर दादा आणि वहिनी होते आणि ती पर्सनल टूर होती. खर तर जातानाच मला शंका होती की जाऊ की नको, जाऊयात की नको म्हणून. फ्लाईट मध्ये सुद्धा आम्हाला अगदी मागची सीट मिळालेली होती आणि ते 3-3, 4-4 वेळा उठायचे. तेव्हाच त्यांना 1-2 दिवसापूर्वी ताप पण येऊन गेला होता
10दा मी त्यांना म्हटलं, "अहो जायचं का आपण? जायचं का आपण?" ते नाही कधीच म्हणणार नव्हते, कारण त्यांना भयानक आवडायचं फिरायला. आणि मग मात्र रस्त्यावर त्यांनी चालताना त्यांना काय व्हायचं, पहिलाच हे असं झालं की फ्रँकफर्टमध्ये आम्ही उतरलो आणि दादा वहिनींना एवढे डिटेल्स माहिती नव्हते हो, की त्रास होतोय वगैरे असं. पण एस्केलेटरवरनं वरती येत होतो तेव्हा यांचा तोल गेला, पडले आणि लकीली तिथे ज्यांचे आम्ही अतिथी म्हणून गेलो होतो त्यांची बायको जर्मन, ती अगदी अशी हेफ्टी, तिने त्यांना धरलं आणि कसं तरी असं वाकवलं आणि मग ते वरती आले. आणि अतुल तुम्हाला सांगते, त्या दिवशी सगळं उरकून आम्ही लंचला जात होतो तेव्हा हे 90 डिग्री वाकले होते हो पुढे. तशा परिस्थितीमध्ये आम्ही गेलो, पण चेहऱ्यावर हे नाही, पेनला थारा नाही की असं का झालंय माझं नाही, किंवा मला असं होतंय असं नाही. आले आमच्या बरोबर लंचला तेवढेच वाकून. आणि परत आम्ही रूम मध्ये आलो आणि मग दुसऱ्या दिवशी मला सारखे लागले होते, तू जा तू जा. ते कुठेतरी जाणार होते फिरायला सगळीकडे. मी म्हंटल, अहो माझं काही बिघडत नाही, मी त्यांना याच अटीवर आपण जॉईन झालोय की त्यांनी फिरावं आणि आपण हॉटेल रूम मध्ये सुद्धा बसून घ्यावं, काही हरकत नाही. आणि मग म्हणजे असं झालेलं असताना सुद्धा त्यांनी ते निभावलं. आणि नंतर मग त्रास झाला त्यांना, नाही असं नाही, पण दुसऱ्या दिवशी माणूस अक्षरशः 180 डिग्री. आणि त्याच दिवशी संध्याकाळी कुठेतरी आम्ही फिरायला गेलो, म्हणजे दोघच गेलो होतो जरा दुकानामध्ये. हे काहीतरी शोधता शोधता बहुतेक त्या दुकानाला 2 दरवाजे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि दुसऱ्या दरवाज्यातनं बाहेर पडले. आणि मी आपली आहे बाहेर, कारण मला पाय दुखत होते आणि तिथे थांबवत नव्हतं मला. आणि मी दर 15 मिनिटांनी आत जाते तर हे कुठे दिसत नाही. मग मी त्या दुकानदाराला विचारलं की बाबा इथे 2 दरवाजे आहेत का? आणि ते जर्मन लोक हो, अजिबात मुद्दाम इंग्लिश बोलत नाहीत. आणि विचारल्यावर त्याला कळलं आणि त्याने मला हाताने दाखवलं तिकडे आहे ते. आणि तिकडे गेले, मी शोधले, असं करून 1.5 तास मी त्यांना शोधलं. आणि मला म्हणजे एक मनामध्ये जे तुमचे हे असतं ना, काय म्हणतात त्याला, थर्ड एक सेन्स असतो, गट फिलिंग असते, हा, ती सांगत होती की नाही हा माणूस मला सापडणार आहे. पण त्या क्षणी मला कळेना की आता काय करावं, कुठे दिसत नाही हा माणूस. आणि मग मी हॉटेलवरती आले परत, दादाला सांगितलं अरे असं झालंय. मग दादा आणि त्याचा मित्र, त्याची बायको, परत सगळे आलो आणि म्हणेपर्यंत हा माणूस त्या दुकानाच्या दरवाजात होता. आणि मला बघितलं, अशा करून हाक मारली आणि माझा जीव भांड्यात पडला. माहिती होतं, पण मला असं वाटायचं नाही की या माणसाला कुठे घेऊन जाऊ नये. मला असं वाटायचं की त्याला त्यातनं आनंद मिळतो तो घेऊ दे, मला त्रास असं नाही हो वाटला त्याचा कधी. आणि नंतर सुद्धा रोडवरनं फिरताना वगैरे असं दादा तर मला म्हणाला की तुझे पाय पकडायला पाहिजेत ग, हे इतकं असं आहे याची आम्हाला कल्पनाच नव्हती, असं तो म्हणाला. इथे म्हणजे त्याच्यानंतर आम्ही जर्मनीतून आम्ही लवकर आलो, 2-3 देश फिरलो. कुठेही खूपसं त्यांना फिरता येत नव्हतं, एक जागी जाऊन आम्ही बसायचो, ते एन्जॉय करायचे आणि मग परत हॉटेलमध्ये. आणि शेवटची 3 रात्र बर्लिन मध्ये मात्र खूप त्रास झाला. त्यांना असं टॉयलेटला गेले तरी ते उभे येऊ शकत नव्हते बाहेर. चारही लिम्स वरनं मुलं जशी रांगतात तसे ते बाहेर यायचे. आणि रात्रभर मी त्यांना कॉटवर घेऊन त्यांचं डोकं माझ्या मांडीवर ठेवून मी म्हणत असायची, बाळा तू खूप स्ट्रॉंग माणूस आहेस आणि तू यातनं, तुला काहीही होणार नाही, आपण सुरक्षितपणे जाणार आहोत. आता फक्त 3च दिवस उरलेत, आता फक्त 2च दिवस उरलेत, आता फक्त 1च दिवस उरलाय आणि काही झालं तरी मी आहे, तुला माहितीये की मी स्ट्रॉंग आहे आणि तुला काही होणार नाही. सकाळचे एकदम नॉर्मल असायचे आणि संध्याकाळी काय व्हायचं ते कदाचित मला आता नंतर कळायला लागलं की बीपी बहुतेक त्यांचं खूप डाऊन व्हायचं तेव्हा. आणि या सगळ्या कारणांमुळे मला तसं राग येणं शक्य नव्हतं ना, कारण का ते मुद्दाम काहीच करत नव्हते. मग तिसऱ्या दिवशी रात्री
म्हटलं आत्ता जरी आपण जायचं असलं ना इंडियामध्ये, तर मी त्या एजंटला कॉल करू शकते, तो आपल्याला बुकिंग करून देईल, नंतर आपण जाऊ. तू घाबरू नकोस, तू धीर सोडू नको. आणि ते त्यातले नव्हतेच धीर सोडणाऱ्यातले, भयंकर धीराचा माणूस. असे 3 दिवस मात्र तिथे घालवले आणि दादा बहिणी खूप हवालदिल झाले होते. त्यांना असं वाटलं की मी एकटी कशी त्यांना आता घेऊन जाणार आहे इंडियामध्ये. आणि ती व्यक्ती तसं फ्लाईट मध्ये पण खूप त्रास झाला मला. आणि ते कडेला बसलेले असायचे, ती बाई सारखी इवन एअर होस्टेस म्हणायची, सर वुड यू सिट प्रॉपरली, वुड यू सिट प्रॉपरली. आणि मग माझ्या लक्षात आलं की त्यांना बसता येत नाही, दोन्ही पाय एकत्र नाही घेता यायचे. मग मी त्यांना विंडो सीट कडे बसवलं आणि मग मी इकडे बसले. असे करून इंडियात आले. आणि मुंबई एअरपोर्टला उतरल्यावर काय म्हणावं, इतकी जादू झाली की तो एकदम खुश, एकदम फ्रेश. आणि तिथे एक जण आम्हाला भेटले, तर मला त्यांनी विचारलं, काका तुम्ही इथे? तर मला हो, युरोपला जाऊन आलो. आणि मग टॅक्सीतनं भावाने टॅक्सी पाठवली होती, त्या टॅक्सीतनं मी पुण्याला आलो. त्या मध्ये थांबून अगदी तो बटाटा वडा, कॉफी आणि त्या ड्रायव्हरलाही सगळं असं व्यवस्थित खाणं बिणं करून घरी आलो. घरी आल्यावर मी पहिला काम केलं, सगळे इन्शुरन्सचे पेपर, त्यांना रोज लागणारे कपडे हे सगळे पॅक केले. आणि मला वाटलं की उद्या त्यांना आता ऍडमिट करावं लागणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, नाश्ता वगैरे केला आणि परत मी झोपतो म्हणाले. कारण ते बहुतेक 5 ते 3 दिवस पूर्ण 72 आवर्स त्यांना झोप लागलेली नव्हती बहुतेक. त्यामुळे ती झोप येत होती आणि त्यांना बरं वाटत होतं कदाचित. आणि कदाचित बीपी पण नॉर्मलला आला असावं. आणि मग मी 10 वाजता सुमारास डॉक्टरांना फोन केला, म्हटलं डॉक्टर असं असं झालेलं आहे. ते म्हणाले मी रिसेप्शनला सांगून ठेवतो आणि तुम्ही त्यांना घेऊन या. मी म्हटलं आता ते झोपलेत, त्यांना मला उठवायचं नाहीये. ते म्हणाले उठवू नका. आणि मग दुपारी उठवलं, जेवले, परत झोपले. परत संध्याकाळी थोडेसे उठले आणि पूर्ण फ्रेश होते. मी परत डॉक्टरांना फोन केला, म्हटलं डॉक्टर असं असं आहे, तर त्यांना काही वाटलं तरच घेऊन येते, नाहीतर आज तरी आणत नाही. ते म्हणाले हो. असं करून 1.5-2 दिवस त्यांची झोप झाल्यावर ते खूप फ्रेश झाले. असे म्हणजे चॅलेंजेस आले. आणि गंमत म्हणजे मला सकाळी शोभनाताईने आठवण करून दिली, अगं तुझे चॅलेंजेस सांग, तुला ते वाटत नाहीत पण ते होते. म्हटलं बरं. तर अशा सगळ्या गोष्टी मी हँडल करू शकले. आणि त्यामुळे मला वाटतं ते छान जगले. आणि त्यांचं जाणंही खूप छान होतं. घरी आले, स्वतः दार उघडलं आणि बसले स्टूलवर, त्याच्यावरती सोफ्यावरती आणि मान टाकले. इतका त्याचा एक तो म्हणजे जिद्दीपणा होता म्हणा किंवा विल पॉवर होती की घरात मी रस्त्यात पडणार नाही. जेवून आम्ही हॉटेलमध्ये जेवून चालत आलो घरी. आणि बघा तो विल पॉवर म्हणजे किती स्ट्रॉंग असेल की घरी येऊन सोफ्यावर बसून मान टाकली. मी जवळ घेतल्यावर माझ्या कुशीत 3 श्वास घेतले आणि मग त्यांची गोष्ट, जीवन त्यांनी संपवलं. इतका तो विल पॉवर वाला माणूस होता. कदाचित म्हणून मला तसं त्याचा त्रास असा वाटला नसावा, असं मला वाटतंय की मी व्यवस्थित मॅनेज करू शकले हे सगळं. आशाताई, आता शेवटी एवढ्या प्रदीर्घ अनुभवातनं निरनिराळे प्रसंग गेले, त्यातनं तुम्ही गेलात, तर आपल्या मंडळाच्या सदस्यांसाठी तुम्ही काय सांगाल शेवटी, की कशा तऱ्हेने आपण पार्किन्सन्स सोबत आयुष्य काढू शकतो, आनंदाने जगू शकतो? एक स्वतः तुम्हालाही तो अनुभव आलेला आहे, तर तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? खरं सांगू का अतुलजी, तर श्यामलाताई, त्याच्यानंतर आपले पटवर्धन सर, शेंडे सर, करमरकर सर, अनिल कुलकर्णी आणि क्षमाया धरित्री, शोभनाताई, अशी मंडळी जिथे असतात ना, ते आपल्याला खरोखरच किती छान मार्गदर्शन करतात हे आपल्यालाच माहिती आहे. मला तरी पूर्ण माहिती आहे. जे लोक म्हणजे त्यांनी कधीही इगो धरला नाही आणि
कुचराई केली नाही कुठलंही मार्गदर्शन करताना. श्यामलाताई तर एवढ्या दूर बसून अमेरिकेत बसून अगदी एका दीपस्तंभासारख्या मार्गदर्शन करत असतात. आणि शोभनाताई तर सर्वांच्याच झालेल्या आहेत. प्रत्येकालाच वाटतं त्या माझ्या आहेत, इतरांच्या नाही, फक्त माझी आहे. शोभनाताई माझ्या आहेत. असं इतकं समर्पित मार्गदर्शन त्यांचं असतं. आणि एक पार्किन्सनग्रस्त माणूस ही एक माणूस आहे आणि त्याच्यामध्ये जे काही आत्ता त्रुटी आहेत ते त्यामुळे आलेले आहेत, पार्किन्सन्समुळे. तो स्वतःशी, तो असू दे ती असू दे, जिद्दीने लढतोय आणि त्यात आपण हातभार लावला पाहिजे. आपले श्रीपाद कुलकर्णी जे इतक्या मनापासून बायकोची सेवा करतात ना, ह्यांचं तर विचारायलाच नको, पटवर्धन सरांचं. आणि अशी बरीच माणसं आहेत. बायका तर 90% बायका अगदी कणाव असलेल्याच असतात, पण पुरुषही असतात, हे मी या ह्याच्यामध्ये पाहिलं. आणि कुठे ते आपल्याला मार्गदर्शन करणार नाहीत असा एकही मला वाटतं कानाकोपरं नसेल, इतकं आपल्याला इथे भरभरून मिळतं. आणि आता आमच्या इन्फोवरतीच बघा ना, किती छान त्यांचं कम्युनिकेशन चाललेलं असतं. औषधावरती, एखाद्या आलेल्या डिप्रेशन वरती, एखाद्या केलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमावरती, सगळ्यांमधनं एक छान डायलॉग तिथे चाललेला असतो. आणि हा पण खूप खूप खूपच महत्वाचा आहे, कारण का तो आपल्याला खूप मदत करतो. आणि अत्यंत शांतपणे हे सगळे कमिटी मेंबर्स आहेत ते आपली कामं करतायत आणि इतका छान हा ग्रुप चाललेला आहे. प्रत्येक जण जे कोणी आमच्या संपर्कात आलेले आहेत, डॉक्टर्स वगैरे, ते हेच म्हणतात की खूप कौतुक करतात आपले प्रयाग डॉक्टर. ते तरी त्यांना तरी इतका अभिमान आहे आपल्याबद्दल, म्हणजे आपली कार्यकारिणीने एक काय इमेज तयार केली आहे बघा, की त्यांच्या मनात, इतक्या मोठ्या डॉक्टरांच्या मनात सुद्धा आपल्याबद्दल, आपल्या संस्थेबद्दल किती एक आदराची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आपण काही एक्सक्युजेस न देता त्यांना सहकार्य करावं. थोडे असतात पेशंट जे होतंय त्याच्यापेक्षा जास्त व्यक्त होतात किंवा सांगतात की मला असंच होतंय तसंच होतंय, तेही तुम्ही समजून घ्यावं असं मला वाटतं. पण तिथे एक गोडी गुलाबीने आळा घालावा. त्याला कसं घालावं हे तुम्ही ठरवावं, कारण तुमचा स्वभाव आणि तुमच्या पेशंटचा स्वभाव याच्यामधनं एक छानसा मार्ग तुम्ही निर्माण करावा. तुम्ही एक सेतू बांधावा तिथे आणि समजून घेऊन त्यांनीही तुम्हाला समजून घेतलं पाहिजे असं एक वे निर्माण करावा. मग मला वाटतं की तिथे आपलं जीवन अगदी सुरळीत आणि शांत व्हायला काही वेळ लागणार नाही. आपला स्वभाव, आणखीन आपल्या समोर जे शुभार्थी आहेत त्यांचा स्वभाव, हेही जाणून घ्यायला पाहिजे. आणि ते जाणून आणि बाकी ही सगळी उदाहरणं घेऊन, कारण का बरीच उदाहरणं आपल्या समोर आहेत आता, बरेच पेशंट्स आपल्या समोर आहेत आणि बऱ्याच गोष्टी ते काय काय करतात. आणि हो, मुख्य म्हणजे हॉबीज, त्यांच्या हॉबीजला तुम्ही प्रोत्साहन द्या. कारण आमच्या घरात आकाश कंदील करताना, देवा रे, महिनाभर माझ्या घरात स्वच्छता नसायची. कापलेली कागद, डिंक जमिनीवर, नवा आणलेला सोफ्याला सुरे लागलेले, ते सुद्धा काय बोलणार होते सांगा. तर नवा आणलेला कोरा सोफा, त्याला सुरी लागून हे पडले, चरे पडलेले. तर हे सगळं सहन तर करायलाच पाहिजे, कारण का त्यांचा टाइमपास व्हायला पाहिजे. तर त्यांना हॉबीसाठीही तुम्ही प्रोत्साहन करा, अशी मी नम्र विनंती करेन. खूप धन्यवाद आशाताई. खूप सुरेख मुलाखत झाली. खूप खूप आभार. धन्यवाद. खूप धन्यवाद. सर्वेऽपि सुखिनः सन्तु
सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् ॐ